Hello students, now let us start with the new chapter, metals and the metallurgy. Now we are quite familiar with the metals. Now on the basis of the physical and chemical properties, we know that all the elements have been divided into the two categories. They are divided into two categories, that is, one category is metals and one category is non-metals. Now we are known that the metals are having low ionization energy. So to form the ion, they requires a very low energy. As we know, the metals are also electropositive in nature. That means they are having a low electron affinity. They lose electron very easily. Now this property, that is the low electronegativity, it is responsible for the high electrical and thermal conductivity, and that's why the metals are the conductor of heat and electricity. We are quite familiar with that. Now metals are again highly malleable and they are ductile. The metallic lusters and they are hard in nature. Ductility, metallic luster and hardness त्यांची हाय असते. They are having high डक्टिलिटी आणि मेटॅलिक लस्टर फॉर्मेशन, हार्डनेस देखील हाय असतं त्यांचं. आता आपल्याला जे काही मेटल्स आहेत त्याच्यामध्ये हे वेगवेगळे मेटल्स आहेत. आउट ऑफ ऑल एलिमेंट्स नोन ॲट प्रेझेंट अबाउट 70 मेटल्स आपल्याला जवळपास नोन आहेत. 70 मेटल्स आर देअर विच आर नोन. नाव वेअर दिस मेटल ऑकर्स, ही मेटल कुठं आपल्याला फाइंड आउट करता येतात किंवा कुठं सापडतात, तर ते फाइंड्स इन नेचर समटाईम्स. आता आपल्याला काही ते फ्री स्टेटमध्ये सापडतील, पण मोस्टली ते फ्री स्टेटमध्ये फार कमी सापडतात. दे फाउंड इन ए कंबाईंड स्टेट. ॲक्च्युली मेटल्स हे निसर्गामध्ये कंबाईंड स्टेटमध्ये फाउंड होतात, पण काही प्रमाणात ते फ्री स्टेटमध्येही फाउंड होतात. इन अर्थ क्रस्ट लार्जेस्ट सोर्स ऑफ मेटल, पृथ्वीच्या गर्भामध्ये मेटलचा फार मोठा सोर्स आपल्याला अवेलेबल आहे. हे नोबेल मेटल्स जे आहेत आपल्याला, वी आर क्वाईट फॅमिलियर विथ द नोबेल मेटल्स. कुठले आहेत? सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम. दीज आर द नोबेल मेटल्स. ही जे काही नोबेल मेटल्स आहेत, दे आर व्हेरी लेस और नो अफिनिटी ऑफ ऑक्सिजन अँड दे रेजिस्ट द अटॅक ऑफ द वॉटर अँड अदर केमिकल रिएजंट ऑकर्स इन अ फ्री स्टेट. ही जे काही नोबेल मेटल आहेत, म्हणजे सिल्वर आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम आहे, यांच्यावरती वॉटरचा अटॅक होत नाही, ऑक्सिजनचा अटॅक होत नाही, आणि ते केमिकली ते अटॅकला रेजिस्ट करतात, आणि त्यामुळे ते फ्री स्टेटमध्ये आपल्याला सापडतात. हे त्यामुळे त्यांना आपण नोबेल मेटल असं म्हणतो. इन नेटिव्ह स्टेट अलॉंग विथ द अल्युओला इम्प्युरिटीज, लाईक त्याच्यामध्ये काही क्ले किंवा सँड ह्या अल्युओला इम्प्युरिटीज ज्या असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ए नोबेल मेटल्स हॅव ऑलवेज ए पॉझिटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, जे बिकॉज देअर आयन्स हॅव टेंडन्सी टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन अँड गेट रिड्यूस टू द करस्पॉन्डिंग मेटल्स. त्यांचे आयन्स काय करतात? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि त्यांचं रिडक्शन होतं त्या करस्पॉन्डिंग मेटलमध्ये. हेन्स दिस मेटल ऑकर्स इन नेटिव्ह स्टेट म्हणजे मेटॅलिक स्टेटमध्ये ते आपल्याला आढळतात. आता इतर जे काही ॲक्टिव्ह मेटल्स आहेत त्याच्यामध्ये दे हॅव हाय नेटिव्ह स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल बिकॉज दीज मेटल्स हॅव टेंडन्सी टू ऑक्सिडाईज. त्यांचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल स्टँडर्ड का असतं? कारण ते काय होतं, ते टेंडन्सी असते त्यांचं ऑक्सिडाईज होण्याची त्याच्या आयनमध्ये. आणि ही जी काय आयन्स असतात, दीज आयन्स आर रिडक्टंट टू गेट रिड्यूस टू मेटॅलिक स्टेट. ते रिड्यूस होतात पुन्हा मेटॅलिक स्टेटमध्ये. हेन्स द ॲक्टिव्ह मेटल्स ऑकर्स इन नेचर इन द फॉर्म ऑफ देअर कंपाऊंड्स. ते कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये, फ्री स्टेटमध्ये ॲक्टिव्ह मेटल जे आहेत ते फ्री स्टेटमध्ये आढळत नाही, कंबाईंड स्टेटमध्ये ते आपल्याला आढळतात. आणि दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज ए मिनरल्स. त्यांनाच आपण काय म्हणतो मग? मिनरल्स असं आपण म्हणतो. म्हणजे मिनरल्सचं आपल्याला डेफिनेशन काय करता येईल? द मेटॅलिक कंपाऊंड विच आर फाउंड इन अर्थ क्रस्ट असोसिएटेड विथ द अल्युहाइल इम्प्युरिटीज. जे हे कंपाऊंड जे आहेत हे मेटॅलिक कंपाऊंड्स आहेत, अर्थ क्रस्टमध्ये असतात, आणि त्यांच्याबरोबर काय प्रेझेंट असतं तर अल्युहाइल इम्प्युरिटीज म्हणजे सँड, क्ले सारख्या इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. असं जे काही मटेरियल असेल, दॅट मटेरियल इज कॉल्ड ॲज ए मिनरल्स. त्याला आपण मिनरल्स म्हणतो. सी वॉटर इज नोन ॲज अ मिनरल. समुद्राच्या पाण्याला मिनरल असतं म्हणतो, कारण इट कन्सिस्ट ऑफ, त्याच्यामध्ये काय काय असतं? मॅग्नेशियम, कॉपर, सिल्वर, गोल्ड, अशा प्रकारचे मेटल्स त्याच्यामध्ये असतात. सेकंड पार्ट इज दॅट द ओअर्स. ओअर्स म्हणजे काय? मग ओअर जे असतात ते दी मिनरल फ्रॉम विच metal can be extracted economically
अँड प्रॉफिटेबली इज नोन ॲज ए ओअर. म्हणजे हे जे असे मिनरल्स असतात, ओअर म्हणजे काय, हे असे मिनरल्स असतात की ज्याच्यापासून आपण काय करू शकतो, वी आर एबल टू एक्स्ट्रॅक्ट द मेटल. त्याच्यातनं मेटल आपण बाजूला काढू शकतो. अशा मटेरियलला आपण काय म्हणतो, ओअर असं म्हणतो. हेन्स ऑल ओअर्स आर मिनरल्स. म्हणजे सगळे ओअर काय असतात, मिनरल्स असतात. पण सगळे मिनरल्स जे आहेत, ऑल मिनरल्स आर नॉट ओअर. सगळे मिनरल मात्र काय असतात, मिनरल जे आहेत, सगळ्या मिनरलपासून आपल्याला मेटल बाजूला करता येत नाही. त्यामुळे मात्र ओअर जे असतात हे मिनरल मटेरियल असतं, त्याच्यापासून आपण मेटल काय करू शकतो, बाजूला करू शकतो. त्यामुळे ऑल ओअर्स आर मिनरल्स बट ऑल मिनरल्स आर नॉट ओअर्स असं आपण त्याच्या बाबतीत म्हणू शकतो. आता ही जी काही मेटल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स, त्याची वेगवेगळ्या प्रकारची ओअर्स जे आहेत, ते ओअरचे टाईप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता ॲक्टिव्ह मेटल्स ऑकर्स इन अ नेचर व्हेरियस टाईप ऑफ ओअर्समध्ये. पहिला ओअर आहे सल्फाईड ओअर. सल्फाईड ओअरमध्ये काय असतं, मेटलमध्ये Fe, Cu, Hg, Zn यासारखे जे काही मेटल्स असतात ते त्याच्या सल्फाईड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे सल्फाईड फॉर्म कुठला आला, तर त्याच्यामध्ये त्याचं Fe(S), CuFeS2 म्हणजे कॉपर पायराईड, सिनाबार, झिंक ब्लेंड अशा प्रकारचे हे ओअर्स आपल्याला आहे. ऑक्साईड ओअरमध्ये काय असेल, की मेटल जे आहेत Fe, Zn, Cu, ॲल्युमिनियम हे के मेटल्स जे आहेत हे ऑक्साईड फॉर्ममध्ये आपल्याला मिळतात. म्हणजे Fe2O3 त्याला हेमेटाईट म्हणतात, झिंकाईट, झिंकसाईट, क्युप्राईट, बॉक्साईट. बॉक्साईट म्हणजे Al2O3 = H2O. हे बॉक्साईट हे ऑक्साईड फॉर्ममध्ये झालं. काही हेच मेटल्स काही असतं ते कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असतात, त्याला कार्बोनेट ओअर आपण म्हणतो. FeCO3 म्हणजे आता सिडेराईट, मॅलाचिट, कॅलामाईट, लाईमस्टोन हे झाले कार्बोनेट ओअर्स. पुढचे सल्फेट ओअर ज्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात ते प्रकारचं ओअर आपल्याला मिळतं. सल्फेट ओअर जे असतात ते कॉमन सल्फेट ओअर म्हणजे बेरियम सल्फेट, लेड सल्फेट, कॅल्शियम सल्फेट हे जर त्याचे म्हणजे त्याला बेराईट, अँगेलेसाईट, अनहायड्राईट हे ते फॉर्ममध्ये सल्फाईडच्या फॉर्ममध्ये असल्यामुळे सल्फाईड ओअरमध्ये. आणि पाचवा ओअर जो आहे तो हॅलाईड ओअर्स म्हणजे हॅलाईडच्या फॉर्ममध्ये सोडियम क्लोराईड, त्याला रॉक साल्ट म्हणतात, कॅल्शियम क्लोराईड, फ्लोरोस्पार किंवा AgCl, हॉर्न सिल्वर असं आपण त्यांना म्हणतो. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला हे ओअर्स जे आहेत प्रेझेंट असतात. आणि ओअर्स असतात हे ओअर्स हे मिनरल्स आहेत आणि यांच्यापासून आपण काय करू शकतो, वी आर एबल टू एक्स्ट्रॅक्ट द मेटल. डिफरंट मेटल्स आर Fe, Cu, Zn, Ht ते त्या करस्पॉन्डिंग मेटल्स आपण त्या ओअरपासून काय करू शकतो, सेपरेट आउट करू शकतो. आता आपण बघूया व्हेरियस स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द मेटॅलर्जिकल प्रोसेस. मेटॅलर्जी म्हणजे काय असतं, मेटॅलर्जी इज द प्रोसेस बाय विच वी आर एबल टू एक्स्ट्रॅक्ट द मेटल फ्रॉम द ओअर. मेटॅलर्जी म्हणजे काय असते, मेटॅलर्जीमध्ये आपण मेटल्स जे आहेत ते ओअरपासून सेपरेट करतो, प्युरिफाय करतो, एक्स्ट्रॅक्ट करतो, त्या प्रोसेसला आपण मेटॅलर्जी असं म्हणतो. आणि या मेटॅलर्जीमध्ये देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ द व्हेरियस स्टेप्स ऑफ द मेटॅलर्जिकल प्रोसेसेस. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस आहेत. त्याच्यामध्ये पहिली ते कुठल्या प्रकारच्या कशा प्रोसेसेस आहेत आपण वन बाय वन आपण त्याच्यामध्ये बघणार. मेटॅलर्जी जी आहे ती वेगवेगळ्या स्टेपमध्ये मेटल्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात. आता सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल आहे. ही काय मेटॅलर्जी म्हणजे काय, इट इज अ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल फ्रॉम देअर ओअर्स अँड अलाय आणि ओअर्सपासून त्याला आपण सेपरेट करू शकतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसेस आहेत प्युअर मेटलसाठी, ओअर्ससाठी किंवा कॉन्सन्ट्रेशन जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस असतात. त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर आहे, कॅल्सिनेशन आहे, रोस्टिंग आहे, रिडक्शन आहे आणि रिफायनिंग आहे. दीज आर द स्टेप्स. मेटॅलर्जीमध्ये या स्टेप्स आहेत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर, कॅल्सिनेशन, रोस्टिंग अँड रिडक्शन अँड रिफायनिंग. आता वन बाय वन प्रोसेस जर आपण पाहिली त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर. आता ओअर मटेरियल काय असतं, ओअर मटेरियल कंटेन्स ए मेटल अलॉंग विथ द इम्प्युरिटीज अँड अदर फॉरेन मटेरियल. इतर इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात मेटलबरोबर. मग त्याच्यामध्ये काय असतं, या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअरमध्ये काय केलं जातं, इट इज द ऑपरेशन किंवा इट इज अ मेटॅलर्जिकल प्रोसेस, इम्पॉर्टंट प्रोसेस. याच्यामध्ये काय, इट कंटेन्स ए लार्ज क्वांटिटी ऑफ अनवॉन्टेड इम्प्युरिटीज ज्या असतात त्याला गँग्यू असं आपण म्हणतो. ओअरमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये जे गँग्यू मटेरियल्स असतात अँड दीज गँग्यू मटेरियल्स आर गेट रिमूव्ड मेकॅनिकली टू इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मेटल. त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर. आता मेटॅलर्जिकल प्रोसेसमध्ये ओअर पाठवण्याच्या आधी
मटेरियल जे आहे आपल्याला अर्थ क्रस्टमधनं जे मटेरियल मिळालेलं असतं दॅट मटेरियल इज गेट वॉश्ड. ओर मटेरियल जे आहे ते वॉश केलं जातं, इट इज गेट क्रस्ट ऑर ग्राइंड केलं जातं इन द फॉर्म ऑफ पावडर. आणि नंतर मग काय केलं जातं, फर्दर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पावडर ओर इज कॅरीड आउट खाली वेगवेगळ्या बाय डिफरंट मेथड्स. वन ऑफ द डिफरंट मेथड, अनेक मेथड दिलेले आहेत. अँड फ्रॉम दोज मेथड्स कुठली तरी एक मेथड वापरून त्याला आपण काय करू शकतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतो. त्याच्यामध्ये कुठकुठल्या मेथड आहेत. पहिली जी मेथड आहे मग त्याच्यामध्ये हँड प्रिकिंग. हँड पिकिंगमध्ये काय असतं, ओर जे असतात ते समटाईम्स द ओर इज सेपरेटेड फ्रॉम द मेन स्टॉक इन सफिशियंट डिग्री ऑफ प्युरिटी बाय सॅम्पल पिकिंग इट बाय द हँड्स. याच्यामध्ये काय केलं जातं, हिअर द ॲडव्हान्टेज ऑफ द डिफरंट कलर्स अँड अपीअरन्स ऑफ द मेटल बीट्स ऑर पार्टिकल्स इज टेकन. आता जे काही मेटल्स आहेत किंवा इतर पार्टिकल्स त्यांचे कलर वेगवेगळे असतात. डिपेंडिंग अपॉन द कलर आपल्याला अनएक्सपेक्टेड कलर पार्टिकल्स जे असतील ते काय केले जातात, काढून घेतले जातात आणि त्यांना काय केलं जातं, रॉकी मटेरियल जे त्याच्यानंतर इलिमेट केलं जातं बाय हातोड्याच्या सहाय्याने त्यांना ब्रेक तोडलं जातं आणि त्याच्यातनं ते मटेरियल बाजूला केलं जातं. याला म्हणतात हँड पिकिंग. हाताने आपण जसं आपण धान्य निवडताना खडे बाजूला करतो त्या प्रकारची प्रोसेस आहे हँड पिकिंग. नाव सेकंड ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक सेपरेशन. मॅग्नेटिक सेपरेशनमध्ये काय केलं जातं की मटेरियल जे आहे या मेथडमध्ये याच्यामध्ये सेपरेट केलं जातं. मॅग्नेटिक मटेरियल आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल असतं ओवरमध्ये. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा वापर करून त्याला सेपरेट केलं जाते. या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, एक इन्स्ट्रुमेंट आपल्याला आहे ज्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटमध्ये एक लेदर किंवा रबर बेल्ट असतो, एक रोलर्सवरती फिरतो आणि त्याच्या एका एंडला काय असतं, मॅग्नेट लावलेले असतात. आता एक क्रस्ट ओव्हर जो आहे, क्रश केलेला ओव्हर जो आहे त्या बेल्टवरून आपण पास केला की डिपेंडिंग अपॉन द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ते रोलरवरनं आपल्याला ते काय केले जातात, सेपरेट आउट केले जातात. सो इन्स्ट्रुमेंट इज सोन हिअर इन दिस डायग्राम. या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये हे रोलर्स आहेत, हे गोल फिरतात आणि क्रस्ट मटेरियल आहे, ओव्हर मटेरियल आहे. याच्यामध्ये इथं आपण या बेल्टवरून, मुव्हिंग बेल्ट आहे, गोल फिरत असतो. या बेल्टवरून मटेरियल आपण जेव्हा पास करतो, इथं टाकतो, त्यावेळेला हे इथं मॅग्नेट लावलेले आहेत. हा दुसरा जो रोलर आहे तिथे मॅग्नेट लावलेले आहेत, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत. आणि मॅग्नेट जे आहेत ते काय करतात, मॅग्नेटिक मटेरियल जे असेल ते मॅग्नेटिक मटेरियलला अट्रॅक्ट करतील. त्यामुळे हे मॅग्नेटिक मटेरियल हे जवळ पडेल आणि ते एका सेपरेट कंटेनरमध्ये आपण कलेक्ट करू. आणि जे नॉन मॅग्नेटिक मटेरियल असेल दॅट इज थ्रोन अवे फ्रॉम दिस पुली ऑर व्हॉट वी कॉल्ड रोलरपासून ते लांब फेकलं जाईल आणि विच इज गेट कलेक्टेड इन द अनदर कंटेनर. सो नॉन मॅग्नेटिक पार्टिकल्स हे अशा प्रकारे आपण रिमूव्ह करू शकतो. आणि मॅग्नेटिक नो डाऊट जनरली मेटल्स आर द मॅग्नेटिक इन नेचर. आयर्न आयर्नसारखे मेटल्स आहेत ते मॅग्नेटिक आहेत त्यामुळे, आणि ते हेवी पण असतात त्यामुळे त्यांचं ग्रॅव्हिटीचा वापर करून आपण किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा वापर करून त्याला आपण अशा प्रकारे सेपरेट करू शकतो. पुढचा पार्ट त्याच्यामध्ये फ्लोथ रोटेशन प्रोसेस. ही पण कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी फ्लोथ मीन्स फॉर्मेशन ऑफ द फोम फॉर्मेशन पद्धतीने याच्यामध्ये काय केलं जातं, ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, जे काही ओव्हर मटेरियल असतं त्याला ओलं केलं जातं. वेटिंग ऑफ दॅट मटेरियल सॉलिड सरफेस ऑफ व्हेरियस मेटल्स, व्हेरियस लिक्विड्स. मेटॅलिक सल्फाइड ओव्हर्स आर वेटेड बाय सर्टन ऑइल्स लाईक पाईन ऑइल अँड बाय द हॉट वॉटर. या मेटॅलिक किंवा सल्फाइड ओव्हर जे असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्यांना पाईन ऑइल त्याच्यामध्ये ॲड केलं जातं किंवा रादर ॲडिंग वॉटरऐवजी काय केलं जातं, पाईन ऑइल जे त्याच्यामध्ये टाकलं जातं अँड नॉट बाय द वॉटर, पाण्याने ओले न करता. इन दिस प्रोसेस फाईनली डिवायडेड ओव्हर इज ॲडेड इन टू वॉटर. फाईनली डिवायडेड ओव्हर जो असेल त्याला त्याच्यामध्ये काय केलं जातं, पाणी टाकलं जातं, स्मॉल क्वांटिटी ऑफ पाईन ऑइल त्याच्यामध्ये ॲड केलं जातं आणि त्याच्यानंतर ते वॉटर जे आहे ते मिक्सचर जे आहे ते व्हायलंटली त्याला एजिटेट केलं जातं डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. इथं टँक दाखवलेला आहे, याच्यामध्ये जे काही मटेरियल असेल आपल्याला ते मटेरियल या टँकमध्ये टाकलं जातं. ओव्हर जे सल्फाइड ओव्हर टाकलं जातं, पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं जातं आणि पाईन ऑइल जे आहे ते त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. नंतर काय केलं जातं, याच्यामध्ये एक दिस काइंड ऑफ दिस एअर ब्लोअर इज देअर. याच्याने हवा याच्यामधनं पास केली जाते. हवा पास केल्यामुळे काय होईल, द मटेरियल इज गेट मिक्स टुगेदर अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ फोम फॉर्म होईल. त्याच्यामध्ये काय होईल, ओव्हर पार्टिकल्स जे असतील
व्हॉट एव्हर द ओव्हर पार्टिकल्स आर दे आर गेट अडेअर टू द फोम. हा जो काय फोम तयार होईल याच्यामध्ये बबल केल्यामुळे, जसं साबण आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला शेक केलं की तसा फेस तयार होतो, तसा फोम याच्यामध्ये तयार होईल. आणि ओव्हर पार्टिकल्स जे असतील मग सल्फाईडचे पार्टिकल्स, इथं जे मेटल पार्टिकल्स जे ओव्हर पार्टिकल्स त्या फोम बरोबर ते अडेअर होतील. आणि त्याच्यामध्ये जी काही इतर इम्प्युरिटीज असतील, हेवी पार्टिकल्स किंवा इम्प्युरिटीज असतील, त्या काय असतील, दे आर गेट सेटल्ड ॲट द बॉटम. ते गँग्यू मटेरियल ज्याला आपण म्हणतो इम्प्युरिटी मटेरियल काय होईल, बॉटमला ते सेटल होईल. आणि हा जो काही फ्रोथ असेल, आता फ्रोथ मटेरियल दॅट इज फोम विथ द ओव्हर पार्टिकल्स, हे काय केलं जातं दुसऱ्या कंटेनरमध्ये काय केलं, इट रिमेन्स ऑन दिस सरफेस. आणि ते जे काय असेल ते दुसऱ्या टँकमध्ये कलेक्ट केलं जातं. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, इट इज गेट सेटल डाऊन, त्याला खाली सेटल होतो. आणि ते ओव्हर मटेरियल खाली बॉटमला सेपरेट आउट सेटल होतं. आणि ते काय केलं जातं, इट इज गेट रिमूव्ड, ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. अशा प्रकारे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काय केलं जातं, फोर्थ पोर्टेशनमध्ये आपल्याला मेटलचं सेपरेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जातं. फोर्थ पोर्टेशन फायनली डिवायडेड सल्फाईड ओव्हर पार्टिकल्स हे आपल्याला 1% फाईन ऑइल सोल्युशनमध्ये किंवा सोडियम किंवा झॅन्थेट हे मिक्सचर जे आहे ते वॉटर टँकमध्ये ॲड केलेले, त्याला एजिटेट केलं एअर ब्लास्टने, नंतर एअर बबल्स अडेअर होतील, पार्टिकल्स ते फ्लोट होतील. आणि ते इम्प्युरिटीज गँग्यू मटेरियल हे खाली सेटल होईल. आणि फ्रोथ जो आहे तो कॅरिड अवे दुसऱ्या टाकीमध्ये तो काय केला जातो, नेहमीप्रमाणे केला जातो, पाठवला जातो. आणि अशा प्रकारे त्याचं सेपरेशन आपल्याला करता येऊ शकते. इंडियामध्ये काय, इंडियन कॉपर कॉर्पोरेशन जी कंपनी आहे बिहारमध्ये, त्याच्यामध्ये ह्याच प्रोसेस वापरली जाते. 200 टन जे जवळपास कॉपर ओर जे आहे सेपरेट केलं जातं बाय दिस मेथड. तिसरी आहे केमिकल सेपरेशन किंवा लिचिंग ज्याला आपण म्हणतो. या लिचिंगमध्ये काय केलं जातं, या लिचिंग मेथडमध्ये, इन दिस मेथड पावडर ओवर इज ट्रीटेड विथ द सुटेबल रिएजंट विच मे बी डिझॉल्व दी ओवर बट नॉट इम्प्युरिटीज. अशा मटेरियलमध्ये ओवर डिझॉल्व केलं जातं की त्याच्यामध्ये इम्प्युरिटी डिझॉल्व होणार नाही, ओवर डिझॉल्व होईल. आणि नंतर मग काय केलं जातं, या इम्प्युरिटीज जे आहे ते फिल्ट्रेशन प्रोसेसने इम्प्युरिटीज काय केल्या जातात, रिमूव्ह केल्या जातात. अनडिझॉल्व्ड इम्प्युरिटीज या बाहेर काढल्या जातात. फॉर एक्झाम्पल काय, एक्स्ट्रॅक्शन जे ॲल्युमिनियम आहे बॉक्साईटपासून, बॉक्साईट ओवर जो आहे Al2O3 2S2 हा बॉक्साईट ओवर आहे, याला काय केलं जातं, फाईनली डिवाईड केलं जातं. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, इट इज ट्रीटेड विथ द हॉट NaOH सोल्युशन, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. आणि ॲल्युमिना प्रेझेंट इन दिस ओवर डिझॉल्व्ड फॉर्मिंग सोल्युबल सोडियम मेटा ॲल्युमिनेट. या सोडियम मेटा ॲल्युमिनेट फॉर्म होतं, म्हणजेच त्याच्यामधला ॲल्युमिनियम जो आहे तो काय होतो, तो डिझॉल्व होतो आणि त्याचा सोडियम मेटा ॲल्युमिनेट तयार होतो अशा प्रकारे. आणि इम्प्युरिटीज ज्या असतात त्या दे आर गेट लेफ्ट बिहाइंड, त्या मागेच त्याच्या शिल्लक उरतात. आणि त्याला जर आपण फिल्टर केलं आणि डायल्युटेड फिल्ट्रेट इज डायल्युटेड अँड लिटल फ्रेशली प्रेसिपिटेटेड Al2OH3 इज ॲडेड. त्याच्यामध्ये पुन्हा काय केलं जातं, मग ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड ॲड केलं जातं, त्याच्यामुळे त्याचं प्रेसिपिटेशन होतं. आणि त्याला नंतर काय केलं जातं, फिल्टर केलं जातं. या प्युअर ॲल्युमिना जो आहे त्याच्यामध्ये हायली प्युअर ॲल्युमिना फिल्टर केलं जातं. हे बघा, याच्यामध्ये सोडियम ॲल्युमिनेट तयार झाला, सोडियम मेटा ॲल्युमिनेट, त्याच्यामध्ये वॉटर टाकलं, हा AlOH थ्राईसचा PPT तयार झाला. हा जो काही OL हा PPT सेटल डाऊन होईल, हा ट्वाईस AlOH थ्राईसचा PPT हीट केलं, त्याच्यापासून आपल्याला काय होईल, आपल्याला प्युअर ॲल्युमिना सेपरेट आउट करता येईल. ही झाली तुमची, ही प्रोसेस झाली केमिकल सेपरेशन किंवा त्याला लिचिंग पण म्हणतात. पुढची आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन. या ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथडमध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये जे काही मटेरियल असेल कशावर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मेटॅलिक ओवर अँड इम्प्युरिटी पार्टिकल आणि मेटॅलिक ओवरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवर. इन दिस प्रोसेस द पावडर्ड ओवर इज एजिटेटेड विथ द वॉटर अँड वॉश्ड विथ स्ट्रीम ऑफ वॉटर. जसं खेड्यामध्ये आपण धान्य जे नदीवरती धुवायला जातात ना, ज्या प्रकारे साडीमध्ये ते धान्य टाकून त्याच्यातनं वॉटर पास होऊ दिलं जातं, त्यामुळे काय होईल, हेवी पार्टिकल्स मागे राहतील, लायटर पार्टिकल्स हे पुढे रन होतात. त्या पद्धतीने याच्यामध्ये काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. याच्यासाठी काय केलं जातं, फक्त या मेथडसाठी आपल्याला विल्फे टेबल वापरला जातो किंवा हायड्रॉलिक क्लासिफायर जे असतात ते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, ज्याच्यामधनं काय केलं जातं, पावडर ओवर जो होतं सस्पेंडेड इन द स्ट्रीम ऑफ द वॉटर, त्या फ्लोमध्ये तो सस्पेंड केला जातो. आणि हेवियर पार्टिकल जे आहेत ते मागे राहतात आणि जे गँग्यू मटेरियल असेल किंवा इम्प्युरिटीज असतात त्या पुढे वॉशआउट केले जातात, वॉटरच्या स्ट्रीमबरोबर त्या पुढे धावतात याच्यामध्ये.
हायड्रॉलिक क्लासिफायर जे वापरलं जातं त्याच्यामध्ये काय केलं जातं, पावडर्ड ओअर जे आहे ते त्याच्यामध्ये वर ड्रॉप केलं जातं एका एंडला, टॉप ऑफ द क्लासिफायरला, आणि नंतर काय केलं जातं, वॉटरचा फ्लो त्याच्यामधनं पास केला जातो, आणि नंतर काय केलं जातं, वॉटर इज इंट्रोड्यूस फ्रॉम द बॉटममधनं पाणी असं पास केल्यानंतर काही लायटर पार्टिकल्स जे असतील, त्याला इम्प्युरिटीज ज्या असतील त्या काय केल्या जातील, वॉटरबरोबर त्या जशा प्रकारे वाहून जातील, आणि हेवियर मेटल पार्टिकल जे असतात ती खाली शिल्लक पडतात. अशा प्रकारच्या आपल्याला ग्रॅव्हिटी सेपरेशनच्या सहाय्याने आपण करू शकतो. म्हणजे मेटॅलर्जीमध्ये आपण प्रोसेस पाहिली ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओअर, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर जे आहे ते ABCDE एवढ्या प्रोसेसने आपण काय करू शकतो, ओअरचं कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. म्हणजे हँड प्रिकिंग असेल, मॅग्नेटिक सेपरेशन असेल, रोटेशन मेथड असेल, किंवा मग त्याला केमिकल सेपरेशन किंवा लिचिंग आपण म्हणतो, आणि ग्रॅव्हिटी सेपरेशन, अशा वेगवेगळ्या कुठली तरी एक मेथड जी आहे वेगवेगळ्या डिपेंडिंग अपॉन द ओअर, कुठल्या प्रकारचा ओअर आपल्याला सेपरेट आउट करायचा आहे ते त्यानुसार आपण काय करू शकतो, दे आर गेट सेपरेटेड. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मेटल हे त्या ओअरमध्ये वाढवलं जातं की ज्या ओअरमधनं आपल्याला मेटल सेपरेट आउट करायचं आहे. पुढच्या वेळेला मग आपण बघणार आहे आता हा जो कॉन्सन्ट्रेटेड ओअर आहे त्याच्यामध्ये मेटलचं प्रमाण जास्त प्रमाणावर आहे, थोड्याफार प्रमाणावर अजून काही इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये शिल्लक असतात. त्या इम्प्युरिटीज मग पुढच्या प्रोसेसमध्ये त्या आपल्याला सेपरेट आउट करण्यासाठी त्याचं केलं जातं कॅल्सिनेशन. मग नेक्स्ट पिरियड वी विल सी द कॅल्सिनेशन प्रोसेस. टिल देन एन्जॉय द लेक्चर.